के 105% पानी पट्टी आज तक के 2023 से पूरा शहर परेशान है। यहाँ के नेता आगे निवेदन देते अभी पिछले हफ्ते इनसे बात हो रही है, बोले हमने पाठ पुरावा कर रहा है तो इनसे एक लीटर ले लीजिए, पाठ पुरावा अपन करेंगे, आप लोग कैसे करते हैं अपन करेंगे। मिलने होना वो शाम में मिल रहा पानी, जो शाम का पानी वो सुबह मिलता, पब्लिक को पानी टाइम में नहीं मिलता, 4-5 घंटे सप्लाई लेट हो रहा। मैडम ये अध्यक्ष महोदय ने बोले कि पट्टी का दर वार्ड से डबल हो चुकी है। इसका पाठ पुरावा दो मैडम को, वो पाठ पुरावा करने करेगा, पाठ पुरावा करेंगे अपन उसका वो खत्म कराने करेगा। आणि जे अमृत योजना आपण योजना जी आपण सांगितली तर त्याला पूर्ण व्हायला किती दिवस साधारण अंदाज? 2 वर्षाची मुदत घेतली, त्यात 5 ESR संप आहे आता सुरू झाली आता मार्चमध्ये आणि त्याचा टोटल खर्च किती आहे? 146 कोटींचा आहे. 146 कोटी. तर मग आपल्याला त्याच्यात जो निधी आहे तर हा आपण कसा केंद्र शासनाचे 33.33% आहे, राज्य शासनाचे 36.67% आहे आणि महापालिकेचं 30% आहे. प्रत्येक वेळेला ते 1 दिवसाआड देतात. कोरोनाचा पिरियड होता त्या टायमाला त्यांनी 2 दिवसाआड पाणी दिलं होतं. आता ठीक आहे, पाण्याची पातळी वगैरे या गोष्टी आपण समजतो, तरी देखील 2 दिवसाआड 1 दिवसाआड का देत नाही हे पण यांना विचारायचं. रोज का देत नाही? मॅडम आपण 8-15 दिवस पाऊस झाला नाही तर 3 दिवसाआड करावं लागेल आणि आपल्याला आपण का 2 दिवसाआड असं आहे ज्यावेळेस आपल्या सुरुवात झाली आणि जेव्हा झाल्यानंतर पाणी त्या ठिकाणी आपण पाणी भरण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण 575 झोन झाले आहेत. ज्यावेळेस 18मध्ये 10मध्ये आमच्याकडे जेव्हा हद्दवाढ झाली, जेव्हा जी गावं 7 गावं आली, इन्फ्रास्ट्रक्चर तेवढंच आहे मॅडम. त्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आम्हाला त्या गावांना पण पाणी पुरवठा करायचा होता. आज इन्फ्रास्ट्रक्चर अमृतच्या योजनेतून आम्ही वाढवतोय. आता सेकंड टप्प्यामध्ये 5 टाक्या नवीन वाढवतोय. डिस्ट्रीब्युशन जवळपास 50 किलोमीटरचं वाढवतोय. प्राइसिंग जी आहे आमची याच्यापासून आम्ही जी 600 mm ची आहे ती आता 900 mm म्हणजे जास्त पाणी सप्लाय करून मग ते आपल्याला नियोजन करता येईल. आणि इव्हन काही 2 वार्डामध्ये आम्ही 24/7चं सुद्धा प्रपोजल धरलेलं आहे मॅडम. आणि 2 टप्प्यामध्ये जवळपास 2 झोनमध्ये आम्ही 25,000 मीटरिंग सुद्धा करणार आहोत. पण ज्यावेळेस पूर्ण क्षमतेचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होईल त्यावेळेस रोज पाण्याचं नियोजन करणं शक्य होईल. अभी का जो अमृत का जो है उसमें तुमने क्या डिजाइन करे, क्या प्लॅन करे? कितने अमृत योजनेमध्ये मॅडम आता एक पहिला टप्पा होता आमचा अमृतचा, त्यात मॅक्झिमम आम्ही सगळे 100% कामं केलेली होती. आता अमृत 2 मध्ये 146 कोटीचा आमचा प्रपोजल आहे. ती कामं चालू आहेत. त्यात 5 ESR घेतलेले आहेत. ज्या ठिकाणी ज्या ESR 5 ESR जो तुमने लिए जगह उपलब्ध है इसलिए लिए कि तुमको अपने हाइड्रोलिक डिजाइन के हिसाब से वो जो जगह है, यानी PMC की रिपोर्ट बताओ कैसा है हाइड्रोलिक डिजाइन में तुमको 5 जगह उन्होंने निश्चित करके दी. अभी PMC की रिपोर्ट यही है नहीं 2 ना के 5 जगह कोई चीज निश्चित करके बोलता हुआ नहीं बोलते ESR है. ये महानगर पालिका ने सुझाया, ये नहीं PMC ने तुम्हारे हाइड्रोलिक डिजाइन का लास्ट हाइड्रोलिक डिजाइन को कनेक्ट करके ये नया हाइड्रोलिक डिजाइन दिए हुए उसमें से साहब ये अपन ने सुझाए हुए, ये जो नाम बोल रहे ना आप, ये अपन ने सुझाए हुए उनको कि ये अरे अपने को तो ये हुआ कि जहाँ जगह उपलब्ध नहीं थी अपन ने कुछ जाता आज अगर अपन पानी अगर अपन वो करे पंपिंग करे तो ये तुम्हारे ESR पे नहीं पहुंचने वाले. जो जगह तुमने ली है मालदी शिवार की जो मंजूर है, हाँ मंजूर वाली प्रपोजल जो है तो 1 टाकी सर्वे नंबर 41 में जा रही है. वो हाइड्रोलिक डिजाइन के हिसाब से वो सर्वे नंबर 41 में जा रही है. वो 1 टाकी है, भुट्टो की टाकी है, बस स्टैंड की 1 टाकी है, रजापुरा की 1 टाकी है. तुम अभी के अमृत के हाइड्रोलिक डिजाइन मैडम क्या वो कर दो. ठीक है. 211 बोले थे, गोस्वामी साहब ने भी बोले थे कि 211 में वो सेपरेट आजाद नगर तक हो जाएगा ना, तो सेपरेट हो जाएगा, उसमें ये नहीं रहेगा.